नमस्कार. एन मराठी न्यूजमध्ये आपलं सहर्ष स्वागत. सध्या लोकसभेचे वातावरण सध्या तापले आहे आणि लोकसभेची रणधुमाळी सध्या सुरू आहे. आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघात एक बेकापुढे दिग्गज नेते उभारले असताना सर्वसामान्य कुटुंबातील मनोहर सातपुते यांनी लोकसभेमध्ये चड्डू ठोकला आहे. तर सध्या जाणून घेऊया आपण मनोहर सातपुते यांच्याकडून. दादा, तुमची थोडक्यात आमच्या प्रेक्षकांना ओळख सांगा. नमस्कार, माझं नाव मनोहर प्रदीप सातपुते. मी एका सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्ती असून माझे वडील हे यंत्रमागावरती जॉबर म्हणून काम करतात आणि आई गृहिणी आहे. माझं शिक्षण BA इन इकॉनॉमिक्स झालेलं आहे आणि मास मीडिया कम्युनिकेशन विथ ॲनिमेशनमध्ये माझा कोर्स झालेला असून गेली 10 ते 15 वर्ष मी चित्रपट, जाहिराती यामध्ये व्हिडिओ एडिटिंग आणि ग्राफिक डिझायनर म्हणून काम करतोय. सोबतच काही नाटकांमध्ये आणि पथनाट्यांमध्ये सुद्धा काम केलेलं आहे. या लोकसभेच्या निवडणुकींना उभारण्याचं नेमकं तुमचं कारण काय? नेमकं कारण म्हणजे गेली 5 वर्ष आपण पाहतोय की राज्यामध्ये नेमकं चाललेलं काय. प्रत्येक जण सत्तेसाठी इकडून तिकडे तिकडून इकडे अशा वड्याच मारतोय. यामध्ये सर्वसामान्य जनता आणि त्यांच्या समस्याकडे कोणाचंच लक्ष नाही आहे. राज्यातील आमच्यासारखे मतदार एवढ्या अडचणीमध्ये आहेत की त्याकडे कोणत्याही राजकीय पक्षाचे किंवा नेत्यांचं लक्षच नाही आहे. टीव्हीवर जरी पाहायला गेलं तरी मुद्दे काहीतरी वेगळेच आहेत. सर्वसामान्यांची दखलच कुठे घेतली जात नाही. मग आता एक मतदार म्हणून हे मुद्दे निवडणुकीच्या हे व्यासपीठाच्या माध्यमातून जनतेसमोर आणि नेत्यांसमोर आणावेत यासाठी मी उभा राहिलेला आहे. प्रत्येक जण वैयक्तिक पातळीवरती टीका करतोय, पण सर्वसामान्यांना हे अजिबात आवडत नाहीये हे त्यांना माहीत असून देखील याच्यापुढे त्यांचं राजकारण काही चालतच नाहीये. तसेच जर आता पाहायला गेलं तर लोकसभेच्या या हातकणंगलेमधील उमेदवारांची यादी जर पाहिली तर यामध्ये तरुण उमेदवारांची संख्या आहेच किती. भारत हा जर 70% तरुणांचा देश म्हणला जातो तर मग तरुणांना प्रतिनिधित्व मिळणार कधी? जी लोक 60 वर्षाच्या वरची असतील ते आता रिटायर व्हायला हवेत ना. तरुणांना प्रतिनिधित्व नाहीये. त्यांचे जे प्रश्न वाढत चाललेले आहेत, त्यांच्या आर्थिक समस्या, त्यांची सामाजिक समस्या, याकडे लक्ष कोणाचंच नाही. आणि त्यामध्येच उमेदवार हा जर श्रीमंत असेल किंवा कोणत्या तरी घराण्यातील असेल तर त्या तरुण उमेदवाराला उमेदवारी दिली जाते. तर सर्वसामान्य कुटुंबातील एखाद्या तरुणाला कोणताही पक्ष उमेदवारी का देत नाहीये हे काय मात्र आम्हाला कळलेलं नाही. बऱ्यापैकी जे काही उमेदवार आपल्याला आता दिसतात जाहिरातीमध्ये, टीव्हीवरती, हे जवळपास श्रीमंतच आहेत आणि यांचे मुद्दे गरिबांचे आहेत. पण यांना गरिबीची किती अनुभव आहेत हे आपल्याला माहित नाहीत. एखादा काहीतरी अपवाद असू शकतो. माझं म्हणणं हे आहे की तरुणांना प्रतिनिधित्व कधी मिळणार? हातकणंगले लोकसभा मतदारसंघामध्ये अशा कोणत्या गोष्टीकडे लक्ष द्यावं असं तुम्हाला वाटतं? जर आपण पूर्णपणे हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचा जर मॅप बघितला तर वेगवेगळ्या क्षेत्रानुसार आपल्याला पाहायला मिळेल की हा मतदारसंघ विविध क्षेत्रांनी भरलेला आहे. जर इचलकरंजी म्हटलं तर इचलकरंजीमध्ये बऱ्यापैकी वस्त्रोद्योग स्थिरावलेला आहे. इथेच बऱ्यापैकी इंजिनिअरिंग व्यवसाय आहे, ऑटोमोबाईल व्यवसाय आहे. इथे काही AI रिलेटेड कंपन्या सुद्धा आता नवीन चालू झालेल्या आहेत. इथे काही सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट करणारे छोट्या मोठ्या कंपन्या, IT रिलेटेड कंपन्या आहेत. बऱ्यापैकी इचलकरंजीमध्ये सर्व औद्योगिक आणि टेक्नॉलॉजी रिलेटेड व्यवसाय इचलकरंजीमध्ये आता आहेत आणि ते बऱ्यापैकी प्रगतीही करत आहेत. आणि जर हातकणंगले लोकसभा मतदारसंघात जर बघायला गेलात तर शेती व्यवसाय हा सुद्धा मेन महत्त्वाचा व्यवसाय आहे. आणि शेतीमध्ये सुद्धा आता भरपूर प्रमाणात वेगवेगळ्या प्रकारचे उद्योग येत आहेत. शेती प्रक्रिया उद्योग असू दे, त्यामध्ये आता काही जण तर स्वतःची पिके, फुले हे परदेशामध्ये एक्सपोर्ट सुद्धा करतायत. आपल्या या हातकणंगले लोकसभा मतदारसंघामध्ये चांगल्या उच्च शिक्षण देणाऱ्या शिक्षण संस्था आहेत. यामध्ये मुलांना चांगल्या पद्धतीचं स्किल बेस्ड शिक्षण दिलं जातं. मुलं चांगली टॅलेंटेड आहेत, पण त्यांना रोजगाराच्या किंवा त्यांना त्यांचं टॅलेंट पुढे आणण्यासाठी ज्या संधी असायला हव्यात त्या इथं उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे त्यांना नाईलाजानं मुंबई, पुणे, चेन्नई, हैदराबाद, बेंगलोर अशा वेगवेगळ्या मोठ्या शहरांमध्ये जावं लागतं आणि त्यांना त्या ठिकाणी खूप संघर्ष देखील करावा लागतो. एक जर मतदार म्हणून किंवा या ठिकाणी जर मी पाहिलं तर आपल्या हातकणंगले लोकसभा मतदारसंघामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रातील भरपूर असे उद्योग आहेत. आपल्या इकडच्या मुलांकडे चांगलं टॅलेंट आहे. त्यांना त्यांच्या टॅलेंटसाठी चांगला वाव मिळण्यासाठी एक चांगलं व्यासपीठ देणं गरजेचं असून त्यांना मुंबई, पुणे, हैदराबाद, बेंगलोर अशा मोठ्या शहरांमध्ये जाण्याची गरज लागू नये यासाठी जर पूर्ण विचार केला तर आपल्या या हातकणंगले लोकसभा मतदारसंघामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रामधल्या भरपूर अशा कंपन्या आहेत, छोट्या मोठ्या कंपन्या आहेत. त्यांचे जे उद्योजक आहेत त्यांचे विजन सुद्धा चांगले आहेत. मग अशा उद्योजकांसाठी एक चांगलं वातावरण तयार केलं, त्यांना उद्योगस्नेही असं वातावरण दिलं, त्यांना राजकीय आणि शासकीय गोष्टींसाठी लागणारा पाठिंबा जर दिला तर हातकणंगले लोकसभा मतदारसंघ हा एक
औद्योगिक आणि शेतीविषयक उद्योगांचा एक चांगला हब तयार होऊ शकतो. तसं जर पाहायला गेलं तर हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचा जर आपण इतिहास पाहिला तर यामध्ये भरपूर असे चांगले महान नेते होऊन गेलेत, उद्योजक होऊन गेलेत, ज्यांच्याकडे चांगलं व्हिजन होतं. त्यांच्या या व्हिजनमुळे हातकणंगले लोकसभा मतदारसंघामध्ये बऱ्यापैकी डेव्हलपमेंटची कामं झालेली आहेत. तसं जर पाहायला गेलं तर आशिया खंडातील सगळ्यात पहिली मिल आपल्या इचलकरंजीमध्ये डेक्कन मिल चालू केली. तसेच देशभक्त रत्नपन्न कुंभार यांनी पंचगंगा सहकारी साखर कारखान्याची निर्मिती केली. दत्ताजीराव कदम असू देत यांनी देखील सहकार क्षेत्र आणि अनेक सहकारी संस्था त्यांनी उभ्या केल्या. त्यामुळे आपला हा हातकणंगले लोकसभा मतदारसंघामध्ये भरपूर जणांना त्या काळी रोजगार मिळाला. काही नवीन उद्योजक घडले, काही सहकारी संस्थांच्या मार्फत एक विकासाचं जाळं तयार झालं, ज्यामुळे लोकांना रोजगार आणि उद्योग मिळाला. आपल्या इकडे जे विजनरी लीडर मिळाले, काही विजनरी उद्योजक मिळाले, काही शेतकरी चळवळ करणारे चांगले नेते मिळाले किंवा काही कामगार नेते मिळाले, यांच्यासारख्या लोकांमुळे आपल्या भागात बऱ्यापैकी उद्योगांचं जाळं तयार झालं. आपला हातकणंगले लोकसभा मतदारसंघ किंवा हा जर संपूर्ण जर परिसर आपण जर पाहिला तर हा एक प्रकारे चांगला नवीन स्टार्टअपसाठी एक चांगल्या प्रकारे हब बनू शकतो. याचं जर उदाहरण द्यायला गेलं तर कुलकर्णी ग्रुपने जी मीरा गाडी काढली, त्याला जर त्यावेळेच्या केंद्र सरकारने जर परमिट दिलं असतं तर यावेळी इचलकरंजीचा आजूबाजूचा जो परिसर आहे हा पूर्णपणे ऑटोमोबाईल हब तयार झाला असता. त्या पद्धतीनेच अनेक असे जे उद्योजक आहेत त्यांच्यामध्ये नवीन नवीन क्षमता आहेत, नवीन नवीन कल्पना आहेत. त्यांना वाटतं की आपण अशा पद्धतीने जर काही केलं तर आपला हा भाग पूर्णपणे डेव्हलप होऊ शकतो, आपल्या इकडच्या लोकांना चांगला रोजगार मिळू शकतो. तसं जर पाहायला गेलं तर कोल्हापूर ही मराठी चित्रपट सृष्टीचं माहेरघर म्हटलं जातं आणि सांगली ही नाट्यपंढरी म्हटलं जातं. या दोन्हींचा जर विचार केला तर पन्हाळा असू दे, शाहूवाडी असू दे किंवा आपल्या मतदारसंघामध्ये भरपूर अशी काही गावं आहेत जिथं चित्रपटांचं शूटिंग होतं, मराठी मालिकांचं शूटिंग होतं, वेगवेगळ्या प्रकारच्या वेब सिरीज यांचं देखील शूटिंग होतं. आणि ह्या पद्धतीने जर बघायला गेलं तर या आपल्या लोकसभा मतदारसंघामध्ये बऱ्यापैकी चित्रपट निर्मिती आणि चित्रपट क्षेत्राच्या वेगवेगळ्या जे विभाग आहेत त्यांच्या पद्धतीचे जे उद्योग आहेत ते सुद्धा इथे भरपूर प्रमाणात तयार होऊ शकतं. त्यासाठी एक पोषक वातावरण देणं हे गरजेचं आहे. मग त्यामध्ये व्हीएफएक्स कंपन्या असू देत, ॲनिमेशनच्या कंपन्या असू देत, जाहिरातीच्या कंपन्या असू देत, आर्ट स्टुडिओ असू देत, आता वेगवेगळे आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या रिलेटेड जे चित्रपटासाठी लागणारी जी टेक्नॉलॉजी आहे त्या रिलेटेड सुद्धा कंपन्या आपल्या या भागात येऊ शकतात. त्यासाठी त्यांना एक उद्योगपूरक असं वातावरण देणं गरजेचं आहे. तुम्ही म्हणताय ते अगदी बरोबर आहे, पण आता याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल असं तुम्हाला वाटतंय? ह्याच मराठी चित्रपटांना महाराष्ट्रात प्रदर्शित होण्यासाठी जेवढ्या अडचणी येतात त्या अडचणी येऊ नयेत यासाठी वेगळ्या पद्धतीने काही प्रयत्न केले जावेत, जेणेकरून जे डिस्ट्रीब्युशन लाईन आहे, जी मार्केटिंग लाईन आहे मराठी चित्रपटांची ती चांगल्या पद्धतीने काम करू शकेल आणि त्यामुळं एक मराठी चित्रपटांसाठी एक वेगळी पाईपलाईन तयार होऊ शकते. तसं जर बघायला गेलं तर सिंगल थिएटरवाले असू दे, जे टुरिंग टॉकीजवाले आहेत, यांच्यासाठी सुद्धा काहीतरी गोष्टी करणं गरजेचे आहे. या अशा गोष्टींकडे जर लक्ष दिलं तर मराठी चित्रपट वाचू शकतो आणि महाराष्ट्रातून जो 60 ते 70% पैसा हा हिंदी किंवा इतर भाषिक चित्रपटांसाठी जो जातो हा एक प्रकारे मराठी माणसाच्या हातातील पैसा दुसऱ्या लोकांकडे जातोय. महाराष्ट्रातील पैसा हा दुसऱ्या लोकांकडे जातोय. हाच पैसा मराठी माणसाकडे, मराठी कलाकारांकडे, तंत्रज्ञ असू देत, डायरेक्टर असू देत, कोणी असू दे, हे या मराठी चित्रपट सृष्टीची नाटकाशी रिलेटेड आहेत त्यांना रोजगाराच्या संधी चांगल्या उपलब्ध होतील, त्यांचं घर खर्च चालेल. अशा पद्धतीने जर मराठी चित्रपट उद्योग जर उभारी घेत असेल तर त्यासाठी आवश्यक असे प्रयत्न करणे गरजेचे आहे. आणि जर तसं बघायला गेलं तर हातकणंगले लोकसभा मतदारसंघामध्ये कोल्हापूर आणि सांगली हे दोन्ही भाग जवळपास जवळच आहेत. तसं बघायला गेलं तर बऱ्यापैकी 4 विधानसभा मतदारसंघ हे कोल्हापूर जिल्ह्यातील आहेत आणि 2 मतदारसंघ हे सांगली जिल्ह्यातील आहेत. आणि ह्या आपल्या हातकणंगले लोकसभा मतदारसंघामध्ये पन्हाळा, शाहूवाडी असू दे, कोल्हापूर असू दे किंवा आपल्या हातकणंगलेमध्ये बऱ्यापैकी चित्रपटांची निर्मिती होत असते. ह्या चित्रपटांच्या निर्मितीसाठी अजून पोषक वातावरण मिळण्यासाठी, मालिकांच्या निर्मितीसाठी पोषक वातावरण मिळण्यासाठी एक प्रकारे हातकणंगले लोकसभा मतदारसंघामध्ये एक मराठी चित्रपटांसाठी एक व्यावसायिक झोन बनवण्यात यावा, जेथे मराठी चित्रपटांचं, मालिकांचं एडिटिंग होईल, चांगल्या प्रकारचे उच्च दर्जाचे व्हीएफएक्स होईल, तिथं आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करून मराठी चित्रपटांची निर्मिती उच्च दर्जाची होईल. त्या चित्रपटांसाठी लागणाऱ्या ज्या गोष्टी आहेत, भलेही त्या शासकीय असू देत, डिस्ट्रीब्युशन असू देत किंवा मार्केटिंग रिलेटेड ज्या गोष्टी आहेत, यांच्यासाठी एक छोट्या प्रकारे तिथं एक हब बनावा आणि जे नवीन चित्रपट तयार करू इच्छित असणारे जे निर्माते आहेत किंवा डायरेक्टर असेल किंवा त्या गोष्टीसाठी जे लागणारे लेखक, कलाकार असतात, यांच्यासाठी तिथे एखादी प्रशिक्षण संस्था देखील बनवली जावी, जेणेकरून इथे मराठी चित्रपट पुन्हा एकदा स्थिरावेल आणि मराठी चित्रपटाला
कोल्हापूर हे त्याचं माहेरघर असल्यामुळे पुन्हा एकदा त्याला एक सुवर्ण काळ येईल आणि मराठी चित्रपट देखील जागतिक पातळीवर जाईल. तसं जर बघायला गेलं तर बाहुबली हा तेलुगू या प्रादेशिक भाषेतील चित्रपट जर जागतिक दर्जावर जाऊ शकतो तर त्यांच्यापेक्षा जास्त क्षमता आमच्या इकडच्या मराठी चित्रपट तयार करणाऱ्या लोकांमध्ये आणि इथल्या कलाकारांमध्ये आणि तंत्रज्ञानांमध्ये आणि कला दिग्दर्शन करणाऱ्या लोकांमध्ये आहेच. हे आम्ही जवळून पाहिलेले आहे. फक्त त्यांना एक चांगलं व्यासपीठ मिळणं आणि त्यांना एक चांगला राजकीय आणि त्यांना लागणाऱ्या गोष्टींसाठी जो शासकीय जो मदत आहे, पाठिंबा आहे, ते मिळणं गरजेचं आहे. जर त्यांना ह्या गोष्टी मिळाल्या तर मराठी चित्रपट हा एक प्रकारे चांगली पुन्हा एकदा गरुड झेप घेऊ शकतो. आता आपली चर्चा उद्योगावरती झाली, चित्रपटावरती झाली. आता तुम्ही राहत असलेल्या लोकसभा तुमच्या मतदारसंघातील इचलकरंजी येथील काय समस्या आहेत असं तुम्हाला वाटतंय? जर तसं पाहायला गेलं तर हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील इचलकरंजी हे सगळ्यात महत्त्वाचं शहर आहे. कारण बऱ्यापैकी सर्वात जास्त उद्योग वेगवेगळ्या प्रकारची जी उद्योग आहेत ते इचलकरंजी म्हणजे बऱ्यापैकी स्थिरावलेले आहेत. आता जर पाहायला गेलं तर एक अंदाजे इचलकरंजीतून जवळपास 5,000 करोडचा GST हा केंद्र शासनाला जातो किंवा राज्य शासनाला पण जातो. त्याच पद्धतीने इन्कम टॅक्स भरणारे सुद्धा इचलकरंजीमध्ये भरपूर लोक आहेत. तसेच वस्तू, उत्पादन, सेवा यासारख्या गोष्टींवरती जे लागलेले अप्रत्यक्ष कर आहेत ते असो, त्याचप्रमाणे पेट्रोल व डिझेल यावरती असलेला कर हा राज्य व केंद्र या दोन्ही सरकारांना जातो. तसंच जर बघायला गेलं तर अशा वेगवेगळ्या माध्यमातून केंद्र आणि राज्य सरकारला भरपूर अशा पद्धतीनं कर जमा होतो. तर जर बघायला गेलं तर इचलकरंजीला या कर रूपातून परत असा विकासाचा निधी म्हणून किती परत मिळतो याबद्दल आपल्याला काय सांगू शकता येतच नाही. तसं जर असतं तर हे पिंपरी किंवा पुणे लेवलचं शहर झालं असतं. म्हणजे तुम्हाला पूर्णपणे दुर्लक्ष केलं जाते असं म्हणायचं आहे? हा, इचलकरंजीतून सगळ्यांना उत्पन्न हवं आहे, पण इचलकरंजीच्या विकासाच्या बाबतीत जर बोलायला गेलं तर इथं प्रत्येक गोष्टीसाठी हा विरोध केला जातोच. ज्यावेळी इचलकरंजीच्या विकासाच्या बाबतीत एखादी कोणती योजना येणार आहे याची नुसती चर्चा जरी झाली तर आजूबाजूला त्याचा विरोध करायचं काम चालू होतं. भले ते रेल्वे असो, पाणी असो, इथून एखादा मोठा रस्ता जरी जाणार असेल तरी देखील विरोध व्हायचं काम चालू होतं. याबाबत आपल्याला अजून पण कळलं नाही की हा नेमका विरोध का होतो. आता चर्चेचा विषय सध्या लोकसभा या मतदारसंघात सुरू आहे तो म्हणजे इचलकरंजीच्या पाण्याचा प्रश्न. बरोबर. सुळकुड पाणी योजनेसाठी भरपूर प्रमाणात विरोध होता आणि त्याचे झळा आता या निवडणुकीमध्ये दिसत आहेत पण उमेदवारांना. त्याबद्दल तुम्हाला काय सांगायचं आहे? तसं जर बघायला गेलं तर इचलकरंजीला जी मंजूर झालेली सुळकुड योजना आहे त्याचं पाणी मिळायला हवं. कारण जगातील कोणताही नागरिक असो किंवा माणूस असो त्याला स्वच्छ आणि मुबलक पाणी मिळणं हा त्याचा हक्क आहेच. आणि जर इचलकरंजीकडे जर बघायला गेलं तर इचलकरंजी हे शहर वाढतं शहर आहे. इथं जर व्यवसाय वाढायचा असेल, इथं जर कामगार टेकायचे असतील, लोक टेकायचे असतील, व्यापारी टेकायचे असतील तर इचलकरंजीला पाणी असणं महत्त्वाचं आहे. जर लोकांना जर पाणीच नाही मिळालं तर मग हे एवढं मोठं शहर विना पाण्याचं इथं कोणीच राहू शकणार नाही. हे शहर सोडून लोक स्थलांतर करतील. आणि जर कामगार, आता इचलकरंजीमध्ये सगळ्यात महत्त्वाचा प्रॉब्लेम हाच झालेला आहे की पाण्याची काही ठिकाणी जर समस्या येत असल्यामुळं काही कामगार इचलकरंजी सोडून जात आहेत. काही उद्योजकांना आणि मालकांना हा सगळ्यात मोठा फटका बसत आहे. आणि जर पाणी नसल्यामुळे जर इचलकरंजीमधील कामगार वर्ग हा दुसऱ्या शहरामध्ये किंवा दुसऱ्या ठिकाणी जर स्थलांतरित झाला तर मग इथला उद्योग चालणार कसा? आणि जर उद्योग नाही चालले तर मग इचलकरंजी ही उद्योगनगरी राहणार नाही आहे. इथं कोणीच थांबणार नाही, हे ओसड होऊन जाईल ना. मग जर तसं जर बघायला गेलं, पुणे असो, मुंबई असो, कोल्हापूर असो, जेवढी मोठी शहर आहेत त्यांना कुठून ना कुठून तरी पाण्याची सोय झालेलीच आहे ना. त्या ठिकाणी सुद्धा स्वच्छ आणि मुबलक पाणी मिळतंच. मग इचलकरंजी हा देखील महाराष्ट्राचा भाग आहेच. मग जर त्या पद्धतीनं बघायला गेलं तर इचलकरंजीला पाणी मिळणं हे गरजेचं आहेच. त्याशिवाय इचलकरंजी शहर हे चालणारच नाही. आणि इचलकरंजीची लोकसंख्या ही वाढत आहे, त्यामुळे भविष्यात देखील पाणी लागणार आहेच. आणि जी आता सुळकुड योजना जी मंजूर करून घेतलेली आहे त्यामध्ये तज्ज्ञ लोकांनी ह्या देखील गोष्टीचा विचार केलेला असणारच आहे की ह्या पाणी योजनेमुळे शेतकऱ्यांना कुठं पाण्याची कमतरता पडणार नाही, या गोष्टीचा देखील तज्ज्ञ लोकांनी विचार केला असणारच आहे. आणि मला वाटतं की ह्या गोष्टीसाठी काही राजकारण होण्याची गरज नाही आहे. या लोकसभेचे उमेदवार म्हणून तुमचे 5 विजन काय असणार आहेत? जर तसं बघायला गेलं तर हातकणंगले लोकसभा मतदारसंघामध्ये जेवढे जे उद्योग आहेत, छोटे उद्योग असू देत किंवा मोठे उद्योग असू देत, यांना शासकीय मदत, पाठिंबा कशा पद्धतीने देता येईल जेणेकरून पूर्ण मतदारसंघामध्ये उद्योगस्नेही वातावरण तयार होऊन आपल्या इथल्या उद्योगांची प्रगती होऊ शकते.
आपल्या हा हातकणंगले लोकसभा मतदारसंघ एक नवीन स्टार्टअपचा हब तयार होऊ शकतो. इथं इथं वेगवेगळ्या IT सॉफ्टवेअरच्या कंपन्या स्वतः तयार होऊन त्या जागतिक स्तरावर देखील जाऊ शकतात. नवीन येत असलेलं आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे पूर्णपणे जग बदलत आहे. त्या पद्धतीनं इचलकरंजी असो किंवा हातकणंगले लोकसभा मतदारसंघ असो, इथं देखील मोठ्या प्रमाणात या तंत्रज्ञानामुळे फरक पडणार आहे. मग त्यासाठी सुद्धा आपण तयार राहण्यासाठी आपण त्यावरती देखील याचा पूर्ण उद्योगांवरती काय परिणाम होऊ शकतो याचा अभ्यास करून त्याचा उद्योगपूरक कसा वापर करता येईल आणि लोकांच्या रोजगारावर देखील त्याचा परिणाम होऊ नये याचा देखील प्रयत्न करणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट, मराठी चित्रपट या पूर्ण मतदारसंघामध्ये पुन्हा एकदा कसा रुजेल आणि मराठी चित्रपटांना कशा पद्धतीनं पाठबळ मिळेल यासाठी देखील प्रयत्न करणं गरजेचं आहे, जेणेकरून इथला कलाकार तंत्रज्ञ हा जगला पाहिजे. तिसरी गोष्ट की वाढत्या ग्लोबल वॉर्मिंगमुळे आपल्याला प्रत्येकांना दरवर्षीचा उन्हाळा हा कडकपणे सहन करावाच लागतो. आता तर आपल्या भागाचं तापमान हे 40, 42, 43 इतक्या कडक उष्णतेनं जात आहे आणि ते आपण सहन करत आहोत. ते आपल्याला सहन करायला लागू नये यासाठी निसर्गाचा समतोल कशा पद्धतीनं राखला जाऊ शकतो आणि संपूर्ण मतदारसंघामध्ये वृक्षारोपण आणि वृक्षांची संख्या कशा पद्धतीने वाढवता येईल यावरती देखील भर देणं गरजेचं आहे. चौथा मुद्दा सगळ्यात महत्त्वाचा, इचलकरंजी असो किंवा हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील ज्या नगरपालिका, नगरपंचायत किंवा जेवढी गावं आहेत त्यांना स्वच्छ आणि मुबलक पाणी मिळणं गरजेचं आहे. त्याचप्रमाणे पाणी हे उद्योगांना आणि शेतींना देखील कशा पद्धतीने मिळेल आणि त्याचा योग्य प्रमाणात कशा पद्धतीने वाटप करता येईल आणि पाण्याची साठवणूक कशा पद्धतीने करता येईल यासाठी देखील प्रयत्न करणे गरजेचे आहे. त्यासाठी वेगवेगळ्या समित्या, वेगवेगळे NGO, वेगवेगळ्या संघटना, युवा मंच यांच्या माध्यमातून आपण काय पद्धतीने प्रयत्न करू शकतो यावर देखील भर देणं गरजेचं आहे. यासाठी केंद्र सरकारच्या माध्यमातून आणि काही गोष्टी राबवता येतील का यासाठी देखील प्रयत्न करणे गरजेचे आहे. पाचवा आणि सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे तरुणांना रोजगाराची संधी मिळणे, स्वयंरोजगाराची संधी मिळणे, महिला बचत गटांनी तयार केलेल्या उत्पादनांना बाजारपेठ मिळणे, संघटित असंघटित कामगार असू देत किंवा व्यावसायिक असू देत त्यांना योग्य संधी मिळणे आणि तळागाळातील सर्व लोकांना आर्थिक साक्षर होण्यासाठी पाठिंबा देणे हे गरजेचे आहे. आणि या लोकसभा मतदारसंघातील ग्रामपंचायती, नगरपालिका, नगरपंचायत आणि महानगरपालिका यांच्या विकासासाठी लागणारा जो निधी आहे तो केंद्र शासनाचा निधी योग्य पद्धतीने वितरित कशा पद्धतीने करता येईल याकडे लक्ष देण्यात येईल, ज्यामुळे तळागाळातील प्रत्येक लोकांचा, गावांचा, शहरांचा आणि महानगरपालिका यांचा विकास योग्य पद्धतीने होऊ शकतो याकडे दक्ष राहून लक्ष देण्यात येईल. आणि या संपूर्ण प्रक्रियेत जनतेचा सहभाग करून घेतला जाईल, कारण जनतेच्या सहभागाशिवाय कोणतेही विकास काम करता येत नाही. मी एक नेता नाही तर मतदार म्हणून ही निवडणूक लढत आहे. मनोहर दादांनी खूप चांगल्या पद्धतीने त्यांचं विजन आपल्या चॅनल समोर ठेवलेलं आहे. तर या निवडणूक रिंगणात ते नेता म्हणून नाही तर एक मतदार म्हणून उभे आहेत. तर अशाच पाहुण्यांसह आपण पुन्हा भेटूया नवीन कार्यक्रमात. नमस्कार, धन्यवाद. नमस्कार.